सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये 1ली ते 12वी मध्ये या पूर्ण 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमात फक्त 68 शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिलं तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे। आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावा लागतात, हे देखील मला असं वाटतं की कुठेतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर 68 शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो। रयतेचा राजा होता, बहुजनांचं राज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत ठेवून राज्य उभं केलं। जिजाऊंचं आणि जे शहाजीराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये इतर जे राजे महाराजे आहेत त्यांच्याबद्दल इतकी मोठी माहिती लिहिलेली आहे की ज्या राजा महाराजांचं आज आपण जर पाहिलं तर फक्त ऐश्वर्य आज आपल्याला बघायला भेटतंय। म्हणजे मोठे महाल भेटतायत, राजस्थानमध्ये जा, दक्षिण भारतात मैसूरला जा, कुठेही जा तुम्ही, यांचे मोठे मोठे महाल आपल्याला बघायला भेटतात। अतिशय खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं।